नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय गणित। आपण या विषयासंबंधी मागील काही व्हिडिओमध्ये प्रकरण 1 ते 6 ही सर्व प्रकरणे आपण या ठिकाणी अभ्यास केलो आहोत। आजच्या तासिकेला आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 जो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे पान नंबर 61 वरती, हा संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 या ठिकाणी आपण सोडवणार आहोत। याच्यातील काही प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे तुम्हाला या ठिकाणी चाचणीसाठी किंवा अभ्यासासाठी उपयुक्त आहे। तर पहा, संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे, तो म्हणजे खालील उदाहरणे सोडवा। खालील उदाहरणे सोडवा। यासाठी तर कोणकोणती उदाहरणे दिलेली आहेत? तर यासाठी साधारणपणे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जो परिमेय संख्या हा जो घटक आहे याच्याशी संबंधित काही संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांवरती बेरीज, वजाबाकी, गुणाकार अशा क्रिया या ठिकाणी तुम्हाला करायच्या आहेत। तर यातील पहिलं आहे ते म्हणजे उदाहरण ऋण 16 कंस पूर्ण गुणिले ऋण 5। आता या ठिकाणी जर पाहायला गेलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला गुणाकाराची क्रिया करायची, पण दोनही संख्या कशा दिसत आहेत तुम्हाला? तर ऋण संख्या दिसत आहेत। मग या ऋण संख्यांचा गुणाकार करत असताना दोन ऋण संख्यांचा गुणाकार हा धनपूर्णांक येतो हे तुम्ही अभ्यासलेला आहात। म्हणजे या ठिकाणी आपण 16 आणि 5 हे कंसाच्या बाहेर येत असताना या ठिकाणी धनपूर्णांक संख्या होतात, म्हणजे 16 गुणिले 5 आपण या ठिकाणी करणार आहोत आणि 16चा पाडा तुम्हाला 5 पर्यंत म्हणायचा आहे, म्हणजे 16 पंचे 80, म्हणजे आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे 80। ठीक आहे। दोन ऋणपूर्णांक संख्यांचा गुणाकार नेहमी धनपूर्णांक संख्या येते, या नियमाला अनुसरून आपण या ठिकाणी हा गुणाकार केलेला आहे। यानंतरचा पुढचा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तो म्हणजे दुसरा 72 भागिले ऋण 12। आता या उदाहरणामध्ये जर आपण पाहायला गेलो तर या उदाहरणावरून आपल्याला काय लक्षात येतं? तर 72 भागिले ऋण 12 म्हणजे ऋण 12 या संख्येने आपल्याला 72 ला भाग घालवायचा आहे। जर या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर एक धनपूर्णांक संख्या आपल्याला दिसते आणि दुसरी ऋणपूर्णांक संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मग धनपूर्णांक संख्या आणि ऋणपूर्णांक संख्या इथे दिसत असताना आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे? तर 12 आणि 72 ला आपल्याला भाग घालवावा लागणार आहे। मग तुम्ही डायरेक्ट भाग घालवला तरी चालेल किंवा कच्चा भाग घालवला तरी चालेल। 72 भागिले 12। आता 12च्या पाड्यामध्ये 72 आहे का? तर 12 दूनी 24, 12 त्रिक 36, 12 चौका 4, 12 पंचे 7, 12 सन 72, म्हणजे 12चा पाडा जर 6 पर्यंत आपण मोजला तर या ठिकाणी 72 येतात आणि 72 ला पूर्ण भाग या ठिकाणी जातो, म्हणजे भागाकार आपल्याला या ठिकाणी काय आला? 6 आला। परंतु भागाकार आपल्याला 6 आला बरोबर आहे, पण एक धनपूर्णांक संख्या दिसते आपल्याला आणि दुसरी ऋणपूर्णांक संख्या दिसते। मग आता या ठिकाणी आपण आलेल्या भागाकाराला ऋण चिन्ह या ठिकाणी देणार आहोत, कारण एक धनपूर्णांक संख्या आहे आणि दुसरी ऋणपूर्णांक संख्या आहे आणि धन ऋण संख्या असतील तर आलेल्या उत्तराला आपण भाग घालवायचा आहे आणि आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं आहे। म्हणून या ठिकाणी याचा भाग किती आलेला आहे? तर ऋण 6 इतका आलेला आपल्याला दिसतो। यानंतरचं पुढचं तिसरं उदाहरण आहे ते म्हणजे ऋण 24 गुणिले 2 कंसात ऋण 24 गुणिले 2। ठीक आहे। आता आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। इथे सुद्धा एक धनपूर्णांक संख्या आहे, दुसरी ऋणपूर्णांक संख्या, म्हणजे पहिली संख्या इथे ऋणपूर्णांक दिसते आपल्याला, इथे धनपूर्णांक संख्या दिसते। मग एक ऋणपूर्णांक आणि दुसरी धनपूर्णांक संख्या असेल तर त्याचा गुणाकार काय येतो? ऋणपूर्णांक संख्याच येते, म्हणजे त्या दोन संख्यांचा आपण थेट गुणाकार करतो आणि आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह देतो। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला 24 दोन्ही 48 हा आपल्या या ठिकाणी गुणाकार येणार आहे आणि या 48 ला आपण ऋण चिन्ह या ठिकाणी देणार आहोत। ठीक आहे।
कारण एक ऋणपूर्णांक संख्या आहे आणि दुसरी धनपूर्णांक संख्या आहे त्यामुळे। यानंतरचं पुढचं उदाहरण आहे ते म्हणजे 125 भागिले 5। आता हा साधा भागाकार आहे, इथे कुठे चिन्ह किंवा संख्या, चिन्ह किंवा त्याच्यामध्ये असणारा कंस ह्या गोष्टी कुठल्या आपल्याला विचारात घ्याव्या लागणार नाहीये। 125 ला आपण 5 ने सरळ भाग घालवणार आहोत। 125 भागिले 5, 5 दोन्ही 10 चा भाग या ठिकाणी गेला, पुन्हा 2 मधून 0 गेले, 0 2 मधून 0 गेले, 2 उरले, 1 मधून 1 गेला, 0 उरला, पुढचा 5 इथे उरून घेतला, 5 5 25 चा भाग या ठिकाणी गेला, 0 0। किंवा डायरेक्ट भाग तुम्ही घालू शकता, 25 5 1600 तुम्ही देऊ शकता, या ठिकाणी भाग आपला येणार आहे 25। ठीक आहे, अशा प्रकारे हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवू शकतो। याला अनुसरून पुढे आणखी काही उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत। यानंतरचं 5वं उदाहरण आहे ते म्हणजे ऋण 104 कंसात ऋण 104 भागिले कंसात ऋण 13। आता दोनही संख्या आपल्याला ऋणपूर्णांक दिसतात। पहा, दोन ऋणपूर्णांक संख्यांचा गुणाकार नेहमी धनपूर्णांक संख्या येते, तसंच दोन ऋणपूर्णांक संख्यांचा भागाकार सुद्धा नेहमी धनपूर्णांक संख्याच येते। त्यामुळे 13 आणि 104 ला आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला भाग घालवायचा आहे। आता कच्चा भागाकार तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, कच्च्या पानावरती 104 भागिले 13 करू शकता। 104 ला 13 ने भाग घालवा तर 13 च्या पाड्यात 104 आहे की नाही पहा, 13 दूनी 26 13 52 13 5 65 13 वाजतात, 13 7 84 13 8 किती येतात सांगा बघू, तर 4 वर्षे, म्हणजे या ठिकाणी 8 चा भाग पूर्ण जातो। त्यामुळे या ठिकाणी 8 ही संख्या आपण घेणार आहोत आणि या दोनही संख्या ऋणपूर्णांक आहे, म्हणून आपला भागाकार या ठिकाणी काय आलेला आहे, धनपूर्णांक आलेला आहे। अशाच प्रकारचं 6वं उदाहरण सुद्धा आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। 6वं उदाहरण कोणतं आहे तर 25 गुणिले कंसात ऋण 4 कंस पूर्ण। आता जर पाहायला गेलात तर एक धनपूर्णांक संख्या म्हणजे 25 ही संख्या कशी आहे, धनपूर्णांक आहे आणि दुसरी ऋणपूर्णांक संख्या आहे, म्हणजे 25 गुणिले 4 म्हणजे 25 चौक किती येणार या ठिकाणी, तर 25 चौक 100 या ठिकाणी येणार। ठीक आहे, आणि या ठिकाणी विरुद्ध चिन्ह दिसतात आपल्याला, एक धनपूर्णांक आणि दुसरे ऋणपूर्णांक, म्हणजे आलेल्या उत्तराला आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल तर ऋण चिन्ह या ठिकाणी आपल्याला द्यावं लागणार आहे। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उदाहरणे सोडवता आली पाहिजेत। परिमेय संख्या व त्यावरील क्रिया याच्यामध्ये अशा प्रकारची उदाहरणं आपण पाहिलेले आहोत, त्या पाठाची अधिकाधिक उजळणी तुम्ही या ठिकाणी करायचे आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला प्रश्न पहिला वहीमध्ये तुम्ही सोडवायचा आहे। यानंतरचा पुढचा प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जी आपण 6 प्रकारे या ठिकाणी अभ्यासलेले आहोत, त्याच्यावरती आधारित हे संकीर्ण प्रश्नसंग्रह देण्यात आलेला आहे, तो आपण या ठिकाणी घ्यायचा आहे। यातील प्रश्न दुसरा आहे, मूळ अवयव पाडून खालील संख्यांचा मसावी व लसावी काढा। आता कोणत्याही संख्येचा मसावी काढणे म्हणजे काय तर त्या संख्येचा सर्वात मोठा सामायिक विभाजक काढणे म्हणजे त्या ठिकाणी मसावी काढणे, महत्तम सामायिक विभाजक। आणि लसावी म्हणजे काय तर त्या ठिकाणी दिलेल्या संख्येचा, ज्या संख्या दिलेल्या असतील त्या संख्यामधला सर्वात लहान जो काही सामायिक विभाजक असतो तो काढणे, म्हणजे लघुत्तम सामायिक लहानात लहान संख्या दिलेल्या संख्यांच्या विभाज्य संख्येमधला विभाज्य आणि लहानात लहान संख्या शोधणे म्हणजे लसावी काढणे होय। मग आता आपल्याला या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत,
त्यातील लसावी आणि मसावी दोन्ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. आता लसावी काढत असताना आपण काय करतो तर त्या ठिकाणी त्या संख्येचा पाढा लिहितो. ठीक आहे. आणि लसावी काढत असताना आपण त्या ठिकाणी त्याचा अवयव काढतो आपण सुरुवातीला. ठीक आहे. आणि अवयव काढून आपण त्या ठिकाणी मसावी काढतो. तर मसावी आणि लसावी काढत असताना आपण या ठिकाणी आता दिलेल्या संख्येचा मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक म्हणजे आपण मसावी असं म्हणतो. म्हणजेच काय तर जी संख्या दिलेली असते त्या संख्येचा सर्वात मोठा सामायिक विभाजक जो असतो तो विभाजक त्या ठिकाणी त्या संख्यांचा मसावी असतो. मग लसावी कशाला म्हणायचं तर दिलेल्या संख्यांचा लसावी म्हणजे त्यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहानात लहान संख्या ती म्हणजे लसावी असते. आता या ठिकाणी आपल्याला या संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत आणि ती उदाहरणं आपल्याला त्या उदाहरणावरून त्यांचा मसावी आणि लसावी या ठिकाणी काढायचा आहे. यातील पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे 75 व 135. आता 75 आणि 135 याच्या अगोदर आपल्याला काय करावे लागतील तर मूळ अवयव अगोदर आपल्याला या ठिकाणी पाडावे लागतील. यासाठी आपण या दोनही संख्यांचे अवयव आडव्या मांडणीने आपण काढणार आहोत. 75चे अवयव आपण या ठिकाणी पाडणार आहोत. 25 त्रिक 75 25 ने याला भाग जातो त्यामुळे 25 त्रिक 75 हे याचे अवयव झाले. त्याच्यानंतर पुढे आपण अजून 25चे अवयव या ठिकाणी पडतात त्यामुळे अजूनही काही अवयव आपण या ठिकाणी पाडू शकतो. 3 गुणिले 5 गुणिले 5 5 25 25 त्रिक 75. ठीक आहे. अवयव कसे पाडायचे हे तुम्ही पाहिलेला आहात. अशी उदाहरणं सुद्धा तुम्ही या ठिकाणी सोडवलेला आहात. यानंतर आपल्याला 135चे अवयव पाडायचे. 135चे अवयव पाडत असताना सुद्धा 135 ला कोणत्या संख्येने भाग जातो तर 3 ने भाग जातो किंवा 45 त्रिक 175 या ठिकाणी येतात. 135 या ठिकाणी येतात म्हणजे 3 ने भाग झाला तुम्ही 3 चौक 12 आणि 3 पाची 15 45 या ठिकाणी आहे. मग या ठिकाणी आता 45चे पुन्हा अवयव आपल्याला पडतात. ठीक आहे. कसे पडतात सांगा बघू तर 5 90 45. ठीक आहे. 5 90 45 असे किंवा 9 5 45 असे आपण या ठिकाणी अवयव पाडले. पुन्हा 9चे सुद्धा अवयव या ठिकाणी पडतात. 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 3 3 त्रिक 9 म्हणजे 9चे सुद्धा आपण या ठिकाणी अवयव पाडलेले आहेत. आता या दोनही संख्यांचे अवयव आपले पाडून झालेले आहेत. आता या दोनही संख्यांचा मसावी आणि लसावी आपल्याला काढायचा आहे. आता मसावी काढत असताना आपण काय करणार आहोत पहा तर या दोन संख्यांचा मसावी काढताना आपण दोन्ही मधला सामायिक विभाजक आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा काढावा लागणार आहे. तर सामायिक विभाजक आपण काढूया. विभाजक कोणकोणते मिळतात सांगा बघू तर या ठिकाणी दोनही मध्ये तो असणारा सामायिक विभाजक आपल्याला या ठिकाणी मिळायला हवा. 3 या ठिकाणी आहे. या ठिकाणी सुद्धा 3 आहे. एकच आपण धरणार आहोत. लक्षात घ्या 2 संख्या आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही. त्यानंतर हा 5 आपण याच्या मधला घेतला हा 5 घेतला. आता इथे 5 आहे पण या ठिकाणी दिसतो का आपल्याला तर नाही. आणि या ठिकाणी 3 आहे पण या ठिकाणी आपल्याला तो दिसत नाही. म्हणजे ह्या दोन संख्या या सामायिक विभाजकामध्ये येतात म्हणून 3 गुणिले 5 बरोबर 15. मग 15 हा आपला या ठिकाणी याचा मसावी येतो. आता आपल्याला लसावी काढायचं आहे. मग लसावी काढत असताना कुठली कृती आपण या ठिकाणी करणार आहोत तर लसावी काढत असताना हे सामायिक विभाजक सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत याचे म्हणजे 3 गुणिले 5 त्याचबरोबर उरलेले विभाजक सुद्धा आपण या ठिकाणी घ्यायचे आहे. म्हणजे उरलेले विभाजक कोणकोणते मिळतात आपल्याला तर हे 2 3 आणि हे 2 3 आणि हे 5 म्हणजे गुणिले 3 गुणिले 3. ठीक आहे. आणि गुणिले 5. मग या ठिकाणी तुम्ही गुणाकार करत जायचं आहे. समजा सामायिक विभाजक तुम्ही घेतलात आणि किंवा हे 3 लिहिले. समजा 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. ठीक आहे. अशा प्रकारे आपण लिहिले. आता डावीकडून उजवीकडे गुणाकार करत जायचं आहे. 5 5 25 25 त्रिक 75 75 त्रिक किती येतात सांगा बघू. गुणाकार येत नसेल तर कच्चा
कमी करायचं आहे. 5 त्रिक 1505 4 गेले 3 7 त्रिक 21 आणि 22 225 225 गुणिले पुन्हा 3 करावे लागणार आहेत आपल्याला. म्हणजे 5 त्रिक 1505 4 गेले 3 दोन्ही 6 आणि 7 3 दोन्ही 6 म्हणजे 675 हा या ठिकाणी आपल्याला लसावी मिळतो. ठीक आहे, या दोन संख्यांचा असाही लसावी तुम्ही काढू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही 75चा पाढा लिहायचा आहे, 35चा पाढा लिहायचा आहे आणि त्याच्यामधला सामायिक विभाज्य तुम्ही शोधायचा आहे. उदाहरणार्थ आता समजा ठरवलं मी या ठिकाणी 25चा पाढा लिहायचा, 75चा पाढा लिहायचा आणि 135चा पाढा लिहायचा. समजा पाढा लिहायला आपण सुरुवात केलो तर तो कसा लिहिणार होतो आपण? 75 एके 75 75 दोन्ही 150 75 त्रिक किती येतात पहा बघू 225 75 चौक 300 75 पाचा 200 75 375. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर 450 75 सत्ते किती होणार आहेत सांगा बघू. तर 75 सत्ते 525 75 अट्टे 600 600 आणि 75 नव्हे 675 या ठिकाणी येणार आहेत आणि पुढे 725. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 750 10 पर्यंत आपण या ठिकाणी पाढा तयार केला. तसेच 135चा पाढा तयार करायचा आहे. तुम्ही 135 एके 135 गुणाकार करून पाढा तयार करू शकता. 135 गुणिले 2 या ठिकाणी तयार केलेला पाढा मी या ठिकाणी लिहिणार आहे. 135 दोन्ही 270 425 त्रिक 135 चौक 475 135 पाचा 810. इथं जर पाहायला गेलो आपण 750 पर्यंत वरचा 75चा पाढा आलाय, त्यामुळे 810च्या पुढे काय सामायिक विभाज्य द्यायची काही गरज नाही. या संख्यामधला आता सामायिक विभाज्य कुठली संख्या आपल्याला मिळते पहा बघू. तर इथे सुद्धा 675 आपल्याला दिसतो, इथे सुद्धा 675 आपल्याला दिसतो. बाकीच्या कुठल्या संख्या इथे वरती दिसतात का तुम्हाला? तर दिसत नाही. खाली सुद्धा यातल्या संख्या या पाढ्यामध्ये दिसतात का? नाही दिसत. म्हणजे 675 हा काय आहे तर सामायिक विभाज्य संख्या आहे, त्यामुळे ती या दोन संख्यांची लसावी आहे. अशा प्रकारे पण तुम्ही काढू शकता किंवा अशा प्रकारे काढणं सर्वात उत्तम. सर्व सामायिक विभाजक या ठिकाणी घ्यायचे जे आहेत ते सामायिक विभाजक आणि उरलेले विभाजक जे आहेत ते या सगळ्यांचा गुणाकार केला की त्या संख्यांचा लसावी या ठिकाणी आपल्याला मिळतो. अशा प्रकारे सुद्धा आपण लसावी या ठिकाणी काढू शकतो. यानंतरचं पुढचं दुसरं उदाहरण आहे पहा. यानंतर पुढे दुसरं उदाहरण देण्यात आलेलं आहे ते म्हणजे 114 आणि 76. 114 व 76. आता 114चे अवयव आपल्याला या ठिकाणी पाडायचे. 114चे अवयव पाडत असताना साधारणपणे मूळ अवयव पद्धतीनेच अवयव या ठिकाणी पाडायचे आहेत आपल्याला. म्हणजे 114ला 2 भाग घालवा सुरुवातीला. 2 पंचे 10 म्हणजे 2 गुणिले होणार या ठिकाणी. 2 पंचे 10 आणि उरतात 1 2 7 14 57 दोन्ही 114 या ठिकाणी येतात. आता 57ला कशाने भाग जातो का? कुठल्या पाड्यात आहे का? 15च्या पाड्यात आहे का पहा, 16च्या आहे का पहा. पुन्हा 16च्या पाड्यात पण आपल्याला 57 दिसत नाही. 17च्या दिसतो का? 17 त्रिक 51 17 चौक नाही दिसत आपल्याला. पुन्हा 18च्या पाड्यात दिसतो का? नाही. 19च्या पाड्यात दिसतो का पहा. 19 1 19 19 38 19 त्रिक 57 म्हणजे 2 गुणिले 3 गुणिले 19 या ठिकाणी येणार. आता 19चे अवयव पडतात का? नाही पडत. याच्या पुढे आपण अवयव काढू शकत नाही, त्यामुळे इथंच आपण थांबणार आहोत. आता 76चे अवयव आपल्याला पाडायचे. ठीक आहे, 76ला सुद्धा दोन्ही पूर्ण भाग जातो का पहा. पूर्ण भाग जातो. दोन्ही भाग घालूयात आपण 76ला. 76 दुनी किती दुनी 76 येतात ते आपल्याला पाहावं लागेल. 2 त्रिक 6 उरतात 1 पुढचा 6 उचलून घेतला 2 आणि 16 पूर्ण भाग गेला म्हणजे 38 दुनी 76 या ठिकाणी आपल्याला मिळतात. ठीक आहे, 38 दुनी 76. आता 38 कुठल्या पाड्यात आहे का पहा. 38 कुठल्या पाड्यात आपल्याला मिळतो का? तर साधारणपणे 2 गुणिले 15 दुनी 30 17 दुनी 34 18 दुनी 36 19 दोन्ही 38 म्हणजे पुन्हा या ठिकाणी 2 गुणिले 19चाच भाग आपल्याला या ठिकाणी 19 अवयव पडतात. 19
आता या दोन्हीमधला सामायिक विभाजक आपल्याला काढायचा आहे, तो काय असणार आहे, या दोन संख्यांचा मसावी असणार आहे. ठीक आहे, तर हा सामायिक विभाजक आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर पहा, या ठिकाणी जर पाहायला गेलो तर हा 2 या ठिकाणी सामायिक दिसतो आपल्याला आणि 19 सामायिक दिसतो. म्हणजे 2 गुणिले 19 या ठिकाणी आपण करणार आहोत. 2 गुणिले 19 केलं तर किती येतात, 19 दुनी 38. म्हणजे 38 ही संख्या काय असणार आहे, या दोन्हीचा मसावी असणार आहे. आता आपल्याला लसावी काढायचं आहे. लसावी काढत असताना आपण कशा प्रकारे काढणार आहोत, तर लसावी काढत असताना आपल्याला हे सामायिक विभाजक म्हणजे 2 गुणिले 19 आणि उरलेला विभाजक, उरलेले कुठले विभाजक आहेत, 2 गुणिले 3, 2 गुणिले 3. म्हणजे या संख्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. असा गुणाकार लिहित असताना तुम्ही मोठी संख्या लिहू शकता किंवा उरलेले आधी सामायिक विभाजक 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 19, 19 दोन्ही 38, 38 त्रिक किती येतात सांगा बघू. तर 38 त्रिक या ठिकाणी गुणाकार आपल्याला करायचा आहे. 38 गुणिले 3, 8 त्रिक 24, 4 4 गुणिले 2, 3 त्रिक 9, 10 11 114. पुन्हा गुणिले 2 करायचे आपल्याला. 4 दुनी 8, 2 के बे म्हणजे 228 या ठिकाणी आपल्याला मिळतं. म्हणजे 228 हा या दोन संख्यांचा लसावी आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. अशा प्रकारे आपण संख्यांचा लसावी आणि मसावी या ठिकाणी काढू शकतो. याच्यावरती आधारित आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. ते म्हणजे याच संकीर्ण प्रश्नसंग्रहामधलं तिसरं उदाहरण जे आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे तिसरं उदाहरण आहे 153 आणि 187. आता 153 आणि 187 चे अवयव आपल्याला या ठिकाणी काढायचे. 153 गुणिले 153 चे अवयव काढायचे आपल्याला. मग अवयव काढत असताना आपल्याला 153 ला कुठल्या संख्येने भाग जातो हे अगोदर करा. 5 ने भाग जातो का बघा, 5 त्रिक 15 आणि पुन्हा 3 ने भाग जातो का बघा, 3 एके 3 5 15 आणि 3 एके 3 म्हणजे 51 त्रिक 153 येतात. 17 त्रिक 51 म्हणजे 17चा भाग या ठिकाणी जातो 51 ला. 17चे अवयव पुन्हा पडू शकतात का, नाही. 51 चे अवयव या ठिकाणी पडले, 53 चे अवयव या ठिकाणी पडले, 17चे अवयव मात्र आपण या ठिकाणी पाडू शकत नाही. पुन्हा आता 187 चे अवयव आपल्याला या ठिकाणी पाडायचे. 187 चे अवयव पाडत असताना आपणाला या ठिकाणी 187 ला कुठल्या संख्येने भाग जातो का ते पाहायचं आहे. तर साधारणपणे 187 ला कुठल्या संख्येने भाग जात नाही. 11 गुणिले 17 केला तर 187 या ठिकाणी येतात, कारण 17 एके 17 7 चालले गेले आणि 17 एके 17 आणि 11 म्हणजे 187 येतात बरोबर. म्हणजे 11 गुणिले 17 केला तर आणि एवढेच अवयव याचे पडतात 187 चे. याच्या पुढे आपण याचे अवयव पाडू शकत नाही. त्यामुळे या दोन्हीमधला सामायिक विभाजक आपण काढायचा आहे. आता या दोन्हीमधला सामायिक विभाजक आपल्याला कोणता मिळतो पहा. तर या दोन्हीमधला 17 हा आपल्याला सामायिक विभाजक या ठिकाणी मिळतो. म्हणजे हा 17 जो आहे तो या दोन संख्यांचा मसावी आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. आता या दोन संख्यांचा लसावी आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. लसावी काढत असताना सामायिक विभाजक जो आहे तो गुणिले उरलेले विभाजक आपण करतो. म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 11 गुणिले 17. ठीक आहे, 11 गुणिले 17 किती येतात, 187 येतात. 187 गुणिले 3 करा. 7 त्रिक 21 असे गेले 2 8 त्रिक 24 25 26 असे 7 चार गेले 2 3 एके 3 6 7 761 झाले. पुन्हा 761 गुणिले 3 करायचे, उरलेला 3. ठीक आहे, याचा गुणाकार पुन्हा याचा गुणाकार म्हणजे 3 एके 3 1808 चार गेले 21 22. हां 17 गुणिले 11 700. या सगळ्याचा जर गुणाकार आपण या ठिकाणी केला तर आपल्याला गुणाकार या ठिकाणी मिळणार आहे 1683. हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे यांचा लसावी ही संख्या आलेली
आहे. अशा प्रकारे तुम्ही गुणाकार करून लसावी काढू शकता. यानंतरचं शेवटचं उदाहरण आहे. समजा एक संख्या दिलेली असेल, दोन संख्या दिलेल्या असतील, काही वेळेला तीन संख्या दिलेल्या असतात. तर संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला पुढचं उदाहरण जे आहे चौथं, त्यामध्ये तीन संख्या दिलेल्या आहेत. या तीन संख्यांचा नसावे आणि लसावे तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर संकीर्ण प्रश्नसंग्रहामधील ही उदाहरणे उजळणीसाठी तुम्ही सोडवायची आहेत. धन्यवाद.